दिल्या माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवता करीते श्रवणा अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझा कडो त्यांची सेवा परी माझा दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा
साधू संत श्रेष्ठ जगात गुरु तुकोबांचा उपदेश प्रकरणात मोडणारा अभंग आहे. विठ्ठल या अभंगामध्ये तुकोबाला वर्णन करता, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. आता तुम्ही पहिल्या चरणापासून चौथ्या चरणापर्यंत भरपूर कीर्तन ऐकले असेल, पण मी उलटा अभंग सोडवते प्रकाश. चौथ्या चरणापासून पहिल्या चरणापर्यंत तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. जीवनामध्ये मला खऱ्या संतांची सेवा घडो. संतांची संगत जर जीवनामध्ये घडली, परिणाम फायदा परी माझ्या दैवा पार नाही, नशिबाचा उदय होईल. लोक म्हणू लागले का हो तुकोबराय, संतांना आम्ही ओळखायचं कसं? तर तुकोबराय म्हणतात, अखंड चिंतन विठोबाचे. संत अखंड चिंतन करतात. अजून काय करतात? तर तुकोबराय म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. दोन ग्रंथाचं संत अखंड चिंतन करतात. कोणते दोन ग्रंथ? कोणते दोन ग्रंथ? गीता आणि भागवत. जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत, जगामध्ये अनेक ग्रंथ आहे, पण गीताच का आणि भागवत का? त्याचं कारण आहे का? एक ग्रंथ माणसाला शिकवतो की माणसानं जगावं कसं, आणि दुसरा ग्रंथ माणसाला शिकवतो की कमीत कमी मारावं तरी कसं. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबराय म्हणतात, जे अखंड भजन करतात, जे गीता भागवत श्रवण करतात, त्यांचा हरिक मला वाटतोच. यात नवल काय? तर तयाचा हरिक वाटे देवा. कुणाचा हरिक वाटतो देवाला? जे सात्विक विचाराचे आहे, मुलं असतील किंवा मुलगी असू द्या, कुणी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बर कुणाचाही हरिक देवाला वाटतो का? कुणाचाही हरिक देवाला वाटतो का? नाही. आपला हरिक देवाला वाटतो का? नाही. कसं वाटत? ऐका, हरिक देवाला वाटतो, पण कुणाचा? जे मुलं सात्विक विचाराचे आहे, जे चांगलं कर्म करतात, जे सत्कार्य करतात, त्या ठिकाणी तुकोबराय वर्णन करतात, त्या लेकरांचा हरिक देवाला वाटतो का? सात्विक मुलं कुणाचे असतात? पण त्या अगोदर धन्य माता पिता तयाचे. ज्याचे माता पिता धन्य त्याचा हरिक देवाला वाटतो. पण कुणाचाही हरिक देवाला वाटत नाही. कुणाचेही माता पिता धन्य नसतात. तुकोबराय वर्णन करतात, एक वर्ग असा आहे ज्याला हितही कळत नाही आणि तो जागा सुद्धा नाही, पण ज्याला हित कळतं तो परमार्थ करण्याकरता जागा आहे. आशेचे माता पिता धन्य. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे की कीर्तनाचा कार्यक्रम कशाच्या निमित्ताने आहे. कैलासवासी गंगूबाई लिंबाजी चाटे, बरोबर हा, यांना या परिवारामधून सर्व त्या ठिकाणी परिवारावरती आज त्या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या आजीबाईंना जाऊन आज 13 दिवस पूर्ण होतात. 13व्याच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी मुलांनी आयोजित केलेला आहे. भास्कर दादा चाटे असतील, सुदाम दादा चाटे असतील, आजीबाईची मुलगी गीताताई असतील, जिजाबाई असतील, ह्या सर्व मुलं मुली असतील. खरंच या मुलाकरता आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण मी बोलून जाईल प्रकाश बाबा, काही ठिकाणी सिस्टम आहे तर गायक नसतात, गायक आहे सिस्टम आहे तर पण म्हणजे सगळे माझे कोण आहे? सगळे म्हणजे खांदेकरी तुम्ही आज. विठ्ठल. पण या मुलाने खरंच आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, पण अन्नदानाचा देखील कार्यक्रम ठेवलेला आहे. कारण जगामध्ये आपण सगळ्यात श्रेष्ठ काय मानतो? काय मानतो? आपण अन्नदान मानत असतो. माझ्याकडे लक्ष द्या. आपण सगळ्यात श्रेष्ठ अन्नदानाला महत्व देतो, पण ऐका, अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ काय असेल तर ज्ञानदान आहे. ज्ञानदान आहे. त्याचं कारण असं आहे की सुभाषितकार वर्णन करतात, अन्नदानम महादानम विद्यादानम तत्परम अन्य क्षणक तृप्ती यावीर जीवन तो विदय. अन्नदानापेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ का मानलं जातं? कारण पुरुष मंडळ महिला मंडळ, आता जर आपण जेवण केलं तर संध्याकाळी आपल्याला भूक लागत
हा तुम्ही नाही म्हणत होते, लागते का नाही? हा आता जर आपण जेवण केलं पण संध्याकाळी आपल्याला आपोआप भूक लागते. अन्नदान श्रेष्ठ आहे, पण 2 तास आपण ज्ञान कानाने ऐकलं तर मरेपर्यंत ते कानामध्ये राहतं. म्हणून द्यावेत तेवढे धन्यवाद. खरंच आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याकरता कीर्तनाकरता ज्यांनी या ठिकाणी येण्याकरता मला संपर्क केला, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य माझ्या गुरुस्थानी असणारे आपले कांगणे महाराज, गणेश बाबा कांगणे महाराजांकडून या ठिकाणी येण्याचा योग आला. महाराजांची त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. मी महाराजांकरता आता भरपूर या ठिकाणी कीर्तनकार आहे, पण मी एक वाक्य बोलून जाईल सगळ्याकरता. कारण एका कीर्तनकाराने, एका कथाकाराने, महाराज पांडुरंग महाराज एका कथाकाराने, एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहणं, त्याकरता काळीच फार मोठं लागतं. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ज्यांनी सुरुवातीला कीर्तनाची सुरुवात केली, महाराजांचं नाव काय? हा अनिल महाराज असतील. महाराजांची त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते. ज्यांनी सुरुवातीला सुंदर अशी चाल गायली हरिभक्त पारायण, अर्जुन महाराज असतील, आमचे प्रकाश महाराज असतील. खरंच महाराज तुमच्या दोघांची चाल ऐकलो म्हणजे माझा स्वभाव असा आहे, कॉमेडी स्वभाव आहे बरं का, पण तुमची चाल ऐकून माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी येत होतं. महाराज याला गायन म्हणतात. महाराजांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा ज्यांनी या ठिकाणी मला आणून पोहोचवलं, जी संसारामध्ये आणि सुखादुःखामध्ये मला साथ देतात, माझे पती गायके महाराज असतील, आमचे हिवरेकर पुरुष मंडळ देखील या ठिकाणी आलेले आहे. त्यांच्या गावामध्ये माझी शिव महापुराण कथा झालेली आहे. आवर्जून या ठिकाणी आमचे दोन्ही पांडुरंग महाराज त्या ठिकाणी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि मृदंगाची गोडशी साथ देणारे हरिभक्त पारायण शंकर महाराज असतील. वा महाराज बोल वाजव ताळशेच महाराज वाजव ना, असं तर असंच नाही तर काही काही ठिकाणी महाराज असं वाजवते देख ना आपण विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबरांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबरे वर्णन करतात, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. माझ्या जीवनामध्ये संतांची संगत घडली पाहिजे. का? जशी संगत तसं जीवन घडत असतं. म्हणून जीवनामध्ये संतांची संगत घडली पाहिजे. विठ्ठल लेट का होईना पण आमचे हिवरा गावाचे आमचे बाप्पा महाराज देखील या ठिकाणी आहेत. त्यांचे मनापासून उभा राहा ना, तुम्हाला पाहून खाली बसले राहा उभा राहा. विठ्ठल जीवनामध्ये संतांची संगत झाली पाहिजे. का? जशी संगत तसं जीवन घडतं. ऐका, पिणाऱ्याची संगत जर जीवनामध्ये घडली तर काय होतं बरं? काय होतं? तुम्ही बोलत चाल. काय होतं? कल्याण होतं. घरच्याचं जास्त कल्याण होतं. जशी संगत तसं जीवन घडत असतं. चोराची संगती जर जीवनामध्ये घडली तर काय होतं? पैसा चोरा
घेता घेता एक नाव राहून गेलं महाराज. आमचे सिस्टम वाले दादा. वा सुंदर सिस्टम. दादा करता जोरदार टाळे झाले पाहिजे. माफ करा बरं का, वय झाल्यामुळे होतं माग. विठाला आमचे मीडिया वाले बाबा महाराष्ट्र हा? भाऊसाहेबराव पाटील वा बाबा करता जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे बाबाचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडं. होतं माझं पुढं. विठाला जीवनामध्ये जशी संगत तसं जीवनावरती परिणाम होत असतो. लक्ष देऊन ऐका पुरुष मंडळ. एक विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी आपण चिंचेच्या झाडाला दिलं. चिंच कशी झाली बरं? तुम्ही बोलता की मी हाणू घेऊ. कशी झाली बाबा? आंबट झाली. पाण्याचा काही दोष, विहिरीचा काही दोष. तीच विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी आपण मिरचीच्या झाडाला दिलं. मिरची कशी झाली? तिखट झाली. पाण्याचा काही दोष, विहिरीचा काही दोष. तीच विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी आपण कारल्याला दिलं. कारलं मनाला सुद्धा कसं वाटतं? कडू झालं. विहिरीचा काय दोष, पाण्याचा काय दोष नाही. तीच विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी आता आपण ऊसाला दिलं. ऊस कसं झालं बरं? गोड झाला. मनाला सुंदर वाटतं. म्हणजे जीवन खारट करायचं, तुरट करायचं, कडू करायचं, आंबट करायचं का गोड करायचं हे कोणाच्या हातामध्ये? पतन उधार संघाचा महिमा. ऐका, म्हणून जीवनामध्ये जशी संगत तसं जीवन घडत असतं. जीवन आपलं छोटं असेल, आपल्याला कोणी लहान म्हणालं तरी चालेल, पण जीवन मात्र गोड पाहिजे, चांगलं पाहिजे. तुम्ही झरा पाहिला का? झरा पाहिला का? डोंगरावरती असतो. इकडे काय म्हणते त्याला? झराच म्हणते. हा, त्याच्यामध्ये पाणी सुद्धा थोडं असतं. एक व्यक्ती डोंगराने फिरत असताना त्या व्यक्तीनं त्या झऱ्याला प्रश्न केला, का रे बाबा तू समुद्रासारखं मोठं का होत नाही? त्यावेळेस झऱ्यानं गोड उत्तर दिलं. ऐका पुरुष मंडळ, घरी घेऊन गेले तर कल्याण होईल जीवनाचं. त्या झऱ्यानं गोड उत्तर दिलं की अरे बाबा, समुद्रासारखं मोठं होऊन खारं होण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं बरं, चांगलं. तसं आपल्याला कोणी छोटं म्हणालं, सामान्य म्हणालं, गरीब म्हणालं तरी चालेल, पण जीवन मात्र गोड. ते फक्त संतांच्या संगतीत. विठाला जीवनामध्ये संतांची संगत झालीच पाहिजे. का? तर जशी संगत तसं जीवनावरती परिणाम होत असतो. म्हणून तुकोबाला वर्णन करतात, खऱ्या संतांची संगत माझ्या जीवनामध्ये घडली. परिणाम अभंगाच्या शेवटच्या चरणात.
पार नाही. जीवनामध्ये संतांची संगत झालीच पाहिजे, व्हायला पाहिजे का? परी माझ्या दैवा पार नाही. भाग्याचा उदय होतो, नशिबाचा उदय होतो, पण केव्हा? खरे संत भेटले तेव्हा. का? या कलियुगामध्ये खरे संत राहिलेले नाही. पोटासाठी संत झाले कळीत बहुत. मग खऱ्या संतांची व्याख्या काय? कुणाला खरे संत म्हणायचं? ज्यांचा हेत विठ्ठले वाजवा टाळ्या. त्यांचं नाव अगोदरच काय आहे? जे आवाजाचा त्यांचा प्रकाश आहे. विठाला खरे संत कोणाला म्हणायचं? त्याची संत ज्यांचं हितच तो परमात्मा आहे त्यांना खरे संत म्हणायचं. खरे संत. मग जीवनामध्ये संतांची संगत झालीच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. कधीतरी जीवनामध्ये बदल व्हायलाच पाहिजे, झालाच पाहिजे. पुरुष मंडळ, जीवनामध्ये बदल व्हायलाच पाहिजे. संसार प्रपंच आपण रोज करतो, पण कधीतरी संतांची संगत झालीच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. बाबा तुमचं नाव काय? बळीराम. बळीराम दादा. बाबा तुम्हाला जमीन किती? बाबा 100 एकर. हा? 50 धरून घेऊ आपण, बरोबर कडे? जास्त आहे नाही, सांगा ना किती एकर? बरं 40 धरून घेऊ आपण. 50 एकर बरोबर का? सगळ्यांना विचारते मी, ऐका. सगळ्यांकडे किती जमीन असू द्या, 5 एकर 10 एकर असू द्या, मला सांगा तुम्ही संसारामध्ये सुखी का समाधानी? बरं बोला ना पुरुष मंडळ. हा, तुम्ही संसारामध्ये सुखी का समाधानी? मानून घ्यावं लागतं म्हणजे समाधान नाही. का नाही? कारण संसाराची व्याख्या काय? संसाराचं प्रपंचाचं वर्णन काय? दुःख बांधावानी आहे हा संसार. दुःख बांधावानी आहे हा संसार. दुःख संसार जो आहे तो सगळा दुःखाने भरलेला आहे. मग आपल्याला सुख कसं मिळणार? कारण सुखाची आणि समाधानाची व्याख्या वेगळी आहे. कारण संसारामध्ये राबराब कष्ट करून धनापासून पैशापासून आपल्याला सुख मिळेल, पण समाधान आहे का? समाधानी तुम्ही नाही. त्याकरता समाधानी होण्याकरता तुम्हाला या संतांची संगतच करावं लागेल. कारण तुकोबाया सुद्धा एका ठिकाणी वर्णन करतात की मी या ओतूर या गावी गेलो, त्या ठिकाणी एका ओट्यावरती मला झोप लागली आणि माझ्या झोपेमध्ये स्वप्नामध्ये माझ्या गुरूंचं मला दर्शन झालं. आणि गुरूंचं दर्शन झाल्याबरोबर गुरूंनी, तुकोबारांच्या गुरुनं
तुकोबराईकडे काय मागितलं? भजन मागा ते तर बाबा भोजन मागा की तुप. प्रकाश बाबा किती मागितलं? आता पावसाळ तो त्या काळामध्ये मागितलं तुकोबरांची गुरु शंकर महाराज. आताच्या काळात काय थोडं झालं का? हा? एका ठिकाणी मी जेवणा करता बसले, एक मुलगा म्हणून लागला तूप 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 तूप. मी म्हटलं वाढ ना. तो म्हणे ताई वाढाचे दिवस गेले, आता फक्त ऐका दिवस आहे. तुपाचे एवढं अवघड आहे. आता तुपातलं पुरुष मंडळापेक्षा महिला मंडळाला जास्त कळतं, कारण तूप बनवण्याचं काम कोणाकडे असतं? आपल्याकडं महिला मंडळाकडे असतं. महिला मंडळ लक्ष द्या. कब्बर आपल्याकडे चहा आहे, कब्बर. आणि त्या चहामध्ये जर माशी पडली तो चहा तुम्ही पिता का बरं? काय करता? बचत गट काय करता? तो चहा पिता का? फेकून देतो आपण. माशी तर फेकतोच, पण चहा सुद्धा फेकून देतो. आणि तीच माशी जर तुपात पडली तर हा काय करता तुम्ही? तूप फेकता का? फक्त माशी नाही फेकत, ती माशी अगोदर चोखतो नंतर फेकतो. तुपाचं फार अवघड आहे. बरं तूप खरं सांगा, तूप कशानं वाढतो का आपण? कशानं वाढतो? तुपाचा चमचा सुद्धा स्पेशल असतो. भांड्याच्या दुकानामध्ये जर आपण गेलं तर म्हणावं लागतं दुकानदाराला भाजी वाढायचा चमचा द्या. म्हणजे भाजी वाढायचा चमचा वेगळा, भात वाढायचा चमचा वेगळा, पोहे खायचा चमचा वेगळा, तूप वाढायचा चमचा वेगळा, गावातला चमचा या सगळ्यापेक्षा वेगळा. म्हणजे ऐका, तुकोबरांच्या गुरुनं तूप मागितलं नाही तर शास्त्रकाराने अंतःकरणाचे 4 भाग केलेले आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. चौथा भाग पावशर म्हणजे चित्त मागितलं. म्हणजे तुकोबरा म्हणतात माझ्या जीवनामध्ये गुरूंचं दर्शन झालं, फायदा उजळले भाग्य, आता अवघी चिंता मारली. विठाला जीवनामध्ये संतांची संगत झालीच पाहिजे, व्हायला पाहिजे. परी माझ्या दैवा पार नाही. संतांची संगत जीवनामध्ये झाल्याच्या नंतर फायदा होतो. मग लोकांनी विचार का होतो तुकोबराय, तुम्ही म्हणता संतांची संगत करा, संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर फायदाही सांगितला, पण आम्ही संतांना ओळखायचं कर्ज. अभंगाच्या 3ऱ्या चरणात
विठोबाचे. संतांना ओळखायचं ना, जे अखंड चिंतन करतात त्यांना काय म्हणायचं? संत म्हणतात. संत गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. संतांनी अखंड भजन केलं. अर्जुनाचं रोम रोम देखील कृष्ण कृष्ण म्हणत होतं. जनाबाईच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. गौऱ्या कळतात ना? गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. ऐका, त्या गवळणीचं रोम रोम देखील कृष्ण कृष्ण म्हणत होतं. सासो की माला पे सिमरू में कृष्ण का नाम, सासो की माला पे सिमरू में कृष्ण का नाम. अपने मन की कृष्ण कृष्ण म्हणत होता. ऐका, प्रेम करो मीरा की तरह, प्रेम करो मीरा की तरह, प्रतीक्षा करो शबरी की तरह, मित्र बनो अर्जुन की तरह और भक्ति करो हनुमान की तरह. हनुमान की तरह. हनुमंतरायनं काय गोड भक्ती केली, किती सुंदर भक्ती केली. ऐका, ज्या प्रभूची हनुमंतरायनं भक्ती केली, भजन केलं, आज त्या देवाचे मंदिर कमी महाराज. प्रभू रामचंद्राची मंदिरे कमी आहे, पण ज्या भक्तानं भक्ती केली, भजन केलं, त्या हनुमंतरायाचं आज प्रत्येक गावागावामध्ये मंदिर आहे. आणि त्यांची भेट घेतल्याशिवाय आपण लग्न सुद्धा जात नाही. विठ्ठल काय गोड भजन केलं हनुमंतरायानं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने, शंकर महाराज त्यातलं काही जास्त मला कळत नाही, पण थोडा फार वाज होते बरं. संतांनी अखंड भजन केलं म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन तुकोबारा म्हणतात, जे अखंड चिंतन करतात त्यांचा हरिक मलाच वाटतो. यात नवल काय तर तयाचा हरिक वाटे देवा. कुणाचा हरिक वाटतो देवाला? जे सात्विक विचाराचे, ज्यांनी अखंड भजन केलं. अनेक साधू संतांचा हरिक देवाला वाटला. ऐका, जी मुलगी परमार्थ करत असेल, मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, परमार्थ करत असेल तर तयाचा हरिक वाटे देवा. कुणाचा हरिक देवाला वाटतो? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये कोळी कन्या पुत्र
विशेष ज्यांचं या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहकार्य आहे महादेव दादा लक्ष्मण कांगणे. खरंच या सर्व परिवाराचं आपण किती कौतुक केलं प्रकाश बाबा तरी थोडं आहे का, कारण आता कशाला म्हणतो साई आणली नाही कधी खाना मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, मी तुला पाहुणी प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, तुने नाही पाणी पाजिले, तुने नाही पाणी पाजिले. आईचं अंतकरण कसं असतं, लेकराला जर चालत असताना ठेस लागले ना ठेस, तर त्या आईच्या अंतकरणाला तिच्या डोळ्याला आपोआप अश्रू येतात. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला, तेच लागे माझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. तिला आई म्हणायचं. आई म्हणजे काय असते ऐका खूप विठ्ठला. नियमाच्या प्रमाणे आपण विठोबा भजन घेऊ. सगळ्यांनी वरती हात घेऊ प्रेमाने. विठोबा सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हे मुलं मुली सात्विक विचाराचे आहेत म्हणून या ठिकाणी सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तो तयाचा हरिक वाटे देवा. कुणाचाही हरिक देवाला वाटत नाही. धन्य धन्य माता पिता तयाची. ऐका, माता पिताला आई वडिलाला धन्यता तेव्हाच मिळते ज्या वेळेस मुलगा चांगलं कार्य करत असतो. बघा, मुलाने वाईटही काम केलं तरी नाव आई वडिलांचं निघतं आणि मुलाने चांगलंही काम केलं तरी नाव आई वडिलांचं. धन्यता आई वडिलाला केव्हा मिळते ज्यावेळेस मुलगा चांगलं काम करतो. चांगलं, कारण मुलगा घडवणं हे कुणाच्या हातामध्ये असतं बरं? महिला मंडळ आईच्या हातामध्ये असतं. आईच्या हातामध्ये असतं. कारण त्या ठिकाणी सुभाषितकार वर्णन करतात सुशील प्रथम चरणामध्ये.
असे जागता धन्य माता पिता तयाचे. म्हणून या मुलाचे या ठिकाणी धन्यता द्यावे, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. का? धन्य माता पिता तयाचे. म्हणून या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम, ज्ञानदानाचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व मुलांनी मुलींनी ठेवलेला आहे. त्यांचे त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते.